त्याने तुम्हाला उत्तरं देऊ शकतो आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देऊ शकू, त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे. तर पहिले मी सुरू करण्याच्या वेळेस हे सांगू इच्छितो की लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मागच्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात कार्यरत आहे, तेही कोकणात म्हणजे महाडला. 1990 सालपासून आपण तिथे काम करतो आहे. तर तिथे आपल्या 2 साईट्स आहेत. तिसरी साईट आपण आता लोट्याला सुरू केलेली आणि चौथी दहेजला. तर ह्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स थ्रू आम्हाला देशाचं आणि प्रदेशाचं दोघांचंही आर्थिकदृष्ट्या आमचा सहभाग झाला आणि करायला मिळाला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि ह्यासोबतच कोकणवासियांबरोबर आमचं घट्ट नातं जुळलं आहे. महाडमध्ये त्याचं एक्झाम्पल आहे मागच्या 35 वर्षांचं, आणि आता ते लोट्यातही तसंच आम्ही करतो आहे. आणि लक्ष्मी कंपनी ही मल्टी प्रोडक्ट, मल्टी डिसिप्लिनरी, मल्टी साईट अशी ऑर्गनायझेशन आहे. तर PFAS हा एक भाग आहे, छोटा भाग आहे त्याचा, नवीन साईट आहे त्याच्यावर. आणि आमचं प्रामुख्याने EHS हा मोठा आधारस्तंभ आहे. एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सेफ्टी, पर्यावरण, स्वास्थ्य आणि सुरक्षा हे नेहमीच आम्ही जोपासलेली आहे. त्याचे आमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. आमच्या डिझाईनपासून, कन्स्ट्रक्शनपासून तर जे पीपल मॅनेजमेंट आहे त्यांचं ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे, आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्ही प्रोव्हाइड करतो. आता याच्या पुढे साहेब तुम्हाला मुळात आधी आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हो तोच की जिथे जे काही प्रश्न असतील ज्याच्यात, कारण की आता भरपूर काही अस्पष्ट जे प्रश्न, अर्धवट प्रश्नसुद्धा विचारले जात आहेत आणि पसरत आहेत, त्यांना उत्तरं कोणी देत नाही आहेत किंवा आम्ही देतोय ते पोहोचत नाहीत आतापर्यंत. ते पोहोचवण्याचा हा एक माध्यम आहे. तुम्ही आता साहेब बाबा आता पत्रपरिषद घेताय, पण ते गेल्या 1-2 महिन्यापासून उपोषण करताय. आणि तुम्ही त्यांना जाऊन कधी भेटलात काय, त्यांना समजून सांगितलात काय पाहिजे कंपनीचे पासून, ते तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेताय, त्यांना कधी जाऊन भेटायला तुम्हाला असं वाटलं का नाही? साहेब, आंदोलन करण्याआधी आमच्याकडे ते टीम आली होती साईटवर. आम्ही साईटवर त्यांच्याशी मुलाखत घेतली. पूर्ण भूमिका की कसं आम्ही लक्ष्मीनी कसे ते ॲसेट्स घेतले, आम्ही काय करतो आहे, काय प्रोडक्ट बनवणार, त्यांचे ॲप्लिकेशन काय आहेत आणि कसे ते महत्त्वाचे आहेत आजच्या आपल्या देशासाठी, बरोबर, हे सगळं आमचं डिस्कशन झालेलं, त्यांना पटलेलं, आणि त्यानंतर ते बाहेर जाऊन त्यांनी ते आंदोलन घोषित केलेलं. त्यानंतरसुद्धा त्यांचे काही प्रश्न होते ते आम्हाला पाठवले, आम्ही त्यांची उत्तरं दिली. तर ते सगळं जसं एक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन झाली पाहिजे ती झालेली आहे साहेब. तर त्यांचं समाधान करण्यास तुम्ही कमी पडले तुम्हाला असं वाटत नाही? कमी पडलो असं म्हणणं नाही आहे, पण आम्ही त्यांचे सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे साहेब. उत्तर दिल्यानंतर त्यांचं एक समाधान व्हायला पाहिजे, पण त्यांनी शांत राहिले, पण तरी ते उपोषण चालू आहे. आता त्यांनी 6 एप्रिलला रत्नागिरी जिल्हा बंदचे हक दिले म्हणून तुम्ही प्रेस घेतली असं मला समजलं, नेमकं काय? नाही साहेब, काय झालं, त्या 6 तारखेच्या मोर्चाचं आणि या प्रेस कॉन्फरन्सचा संबंध नाही, कारण की आम्ही हा प्रेस कॉन्फरन्स करण्याचा कधीपासून प्रयत्न करत होतो. पण ज्या वेगवेगळ्या व्हिजिट्स आणि ऑडिट ज्या चालू होत्या, आता त्यात भरपूर इन्फॉर्मेशन एक्सचेंज वगैरे चालू असतो, त्यात आमची सगळी टीम एंगेज्ड होती. आता कुठे जाऊन एक वेळ मिळाला आहे की आता सगळे रिपोर्ट्स येण्याच्या मार्गावर आहेत, आणि तर म्हटलं आता एक बरोबर वेळ आहे जिथे की आपण प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो. 4 महिन्यांपूर्वी प्रत्येकाच्या मोबाईलवर PFAS आणि इटलीवरनं आलेली एक कंपनी असा व्हिडिओ फिरायला लागला. बरोबर. तिथून हे सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणताय की तुम्ही प्रयत्न केले लोकांना समजावण्याचा, मग आंदोलनकर्त्यांना किंवा उपोषण करताना सांगण्याचा, पण अजूनही PFAS बद्दल कुणाकडेही स्पष्ट क्लिअरता नाहीये की काय आहे ते. तर त्याबद्दल सांगावं असं मला वाटतं, कारण तुम्ही आमच्याशी चर्चा करायला आले. बरोबर. वेळ जास्त झाल्यामुळे मी मॅडमला उत्तर जोडून प्रश्न असा आहे, जर आमच्या माहितीप्रमाणे किंवा आंदोलनकर्ते असं म्हणतायत की जर कंपनीचा 0 डिस्चार्ज असेल तर मग टँकरने काय नेता तुम्ही मुंबईला? आता मी तिसरा उपप्रश्न, इटलीच्या कंपनीचा आणि तुमचं लक्ष्मी दोघं काय नुसतं नातं काय? आणि चौथा माझा प्रश्न, याच्या संचालक कोण कोण आहेत, त्यांची नावं जाहीर करा कंपनीची. मी दाखवून आपण प्रेझेंटेशन करू शकतो. एक जे बघा, जी लोटे साईट आहे त्यावर फक्त PFAS प्रोडक्ट्स बनत नाहीत,
PFAS प्रोडक्ट एक भाग आहे, बाकी नॉन PFAS ॲग्रोकेमिकल इंटरमिडिएट आहेत, सॉल्वंट्स आहेत, ग्रीन सॉल्वंट्स, राईट, त्याचेसुद्धा प्लांट आहेत, बरोबर. आणि हे फक्त मिटिनीच नाही आहे त्या साईटवर, त्या आमच्या स्वतःचे डेव्हलप केलेले प्रोडक्ट्स आणि आमचे प्लांटसुद्धा आहेत. तर म्हणून तिथे PFAS आणि नॉन PFAS असे 2 भाग आहेत. जे PFAS इफ्लुएंट आहे ते MWMLला पाठवलं जातं आहे, त्याचे सगळे पुरावे पण आहेत आणि ऑनलाईन सिस्टममध्ये ते सगळं कॅप्चर्ड आहे. जे नॉन PFAS आहे, बायोडिग्रेडेबल आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे इनहाऊस ETP आहे, जिथे ट्रीटमेंट करून जे MPCBचे मानक आहेत त्याला मीट केल्यानंतर ते CETPला पाठवलं जातं, बरोबर. आता CETPला पाठवण्याचं आता टँकर एक डायरेक्टली कनेक्शन लाईन असते जे MIDCने दिली पाहिजे, त्याचं काम अजून बाकी आहे. म्हणून आम्हाला MPCBने परवानगी दिलेली आहे थ्रू टँकर तिथे पाठवण्यासाठी. आणि तो टँकर इथून निघतो, तिथे गेल्यानंतर परत ॲनालिसिस होतं. जर ते सगळं ऑनस्पेक असेल, मानकांमध्ये असेल, तर तो अनलोड होतो. पण परवाचा टँकर कल्टी झाला होता, जर गॅस बाहेर आला असतं तर नेमकं काय झालं नाही असतं? मॅडम, तो त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात तो का? सॉल्वंटचा टँकर होता आणि तो टँकर सॉल्वंट असतो ना, म्हणजे मराठी आता सॉल्वंटला असा शब्द नाही, पण नॉर्मली सगळ्या केमिस्ट्रीजमध्ये, सगळ्या प्लांट्समध्ये सॉल्वंट हे वापरले जातात क्रिया करण्यासाठी. तो सॉल्वंटचा टँकर होता, त्याच्यात गॅस वगैरे निघत नाही. तो इथाइल ॲसिडेट म्हणजे फ्लेमेबल असतो, ज्वलनशील असतो, जर त्याला स्पार्क मिळाला तर. म्हणजे दुर्घटना घडू शकली असती ना, स्पार्क मिळाला, हायवे होतं, त्यासाठी माचीस टाकतं, सिगारेट टाकतं, काही होऊ म्हणूनच शकतं. मॅडम, म्हणूनच जसं त्याच्यात ट्रेम कार्ड असतं, लगेच आपल्या आपण सिस्टीम वाईज प्रेस घेऊया असं मला वाटतं. कारण काय होत आहे की काय वेगवेगळ्या पद्धतीने आपण थोडंसं माहिती जाणून घेऊया. जवळपास लक्ष्मीच्या 4 साईट आहेत भारतात, 3 महाराष्ट्रात, 2 महाडमध्ये, 1 लोट्यात, 1 गुजरातमध्ये, दहेजमध्ये. आणि लक्ष्मी इसेन्शियल केमिकल्स आणि स्पेशालिटी केमिकल्स. इसेन्शियल्स म्हणजे जे रोज लागणाऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर प्रमाणात लागणाऱ्या गोष्टी, ज्यात भरपूर सॉल्वंट्स असतात, ॲसिटिक अॅनायड्राइड आहे, असे केमिकल्स पण बनवतो. आणि दुसऱ्या बाजूला स्पेशालिटीजमध्ये की ज्यांना एक खूपच विशिष्ट असं त्याचा उपयोग असेल, त्याला म्हणतात स्पेशालिटीज, जे कस्टमर स्पेसिफिक असतं, कोणाला कसं लागणार आहे त्याप्रमाणे ते बनवून देणं. तर आपण ह्या दोघा याच्यात बिझनेस करतो. अराऊंड $350 मिलियन बिझनेस रेव्हेन्यू आमचा आहे. आणि जवळपास 650+ कस्टमर्स आहेत पूर्ण जगभरात, आणि 50+ कंट्रीजला आम्ही सर्व करतो आहे इंडियामधून. आणि आपण जी पॉवर यूज करतो त्यात ग्रीन पॉवर, सोलार, हायड्रो याचा 25% आपण वापर करतो आहे, जेणेकरून आपण पर्यावरणावर धोका होऊ नये. त्यामुळे ह्या आमच्या 4 व्हॅल्यूज आहेत. इंटिग्रिटी, दुसरी आहे इनोव्हेशन, नवीनता काहीतरी करणे आणि सुधार करत राहणे. कस्टमर सेंट्रिसिटी, जे आमचे कस्टमर्स, इंटरनल एक्सटर्नल जेवढे कस्टमर्स आहेत, बरोबर, की त्यांच्या दृष्टिकोनातून बघून त्यांना काय हवं आहे त्याप्रमाणे आपले प्रोडक्ट्सला आणि इतर सिस्टम्सला डिझाईन करणे. आणि सस्टेनेबिलिटी म्हणते की जे पर्यावरण आहे आणि जे आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात, वस्ती आहे, सगळ्यांचंच कुणाचंही काही नुकसान न होता सस्टेनेबल वेमध्ये आपण कसं प्रोडक्शन करू शकतो. तर ह्या आमच्या 4 व्हॅल्यूज आहेत. नंतर आमच्या ह्या काही EHS प्रोग्राम आहेत, ज्यात की पर्यावरण, स्वास्थ्य आणि सुरक्षा या तिघांचं कसं लक्ष ठेवलं जाणार. नेक्स्ट, हे 2 बिझनेसेस आणि त्यांचे प्रोडक्ट्सबद्दल माहिती आहे. इथाइल ॲसिडेट, प्रोपाइल ॲसिटेट, ब्युटाइल ॲसिटेट, ॲसिटिक अॅनायड्राइड हा प्रोडक्ट आपला पॅरासिटामॉल वापरतो आपण, त्यासाठी मेन घटक आहे, बरोबर. ॲसिटाल्डिहाइड हा एक सॉल्वंटच आहे. फार्मा, ॲग्रोकेमिकल, पॅकेजिंग, इंक्स, प्रिंटिंग्स, ॲडेसिव्स, कोटिंग्स, हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत. या इंडस्ट्रीजमध्ये आपले हे सगळे प्रोडक्ट जातात. स्पेशालिटीजमध्ये भरपूरसे प्रोडक्ट्स आहेत, हे सुद्धा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जातं. जर लोट्याचं आपण म्हटलो तर लोट्याचे जे प्रोडक्ट्स आहेत, जे PFAS आहेत, ते सुद्धा जे सनराईज इंडस्ट्रीज आहेत, आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल म्हणतो, इलेक्ट्रिकल व्हेकल्स म्हणतो, सेमीकंडक्टर्स म्हणतो, इलेक्ट्रिकल, डिफेन्स, देन मेडिकल डिव्हाइसेस, राईट, फायर फायटिंग, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपले प्रोडक्ट जातात. नेक्स्ट, ह्या इंडियातल्या 4 साईट्स दाखवलेल्या आहेत. आणि बाहेर आपले जे ऑफिसेस आहेत, युरोपमध्ये, बेल्जियममध्ये आहे, नेदरलँड्सला आहे, इटलीला आहे आणि चायनामध्ये, शांघाईमध्ये. हे ऑफिसेस ते डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आणि टँकेजेस आहेत, स्टोअर करण्यासाठी आणि डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी.
हो. ही आमची मॅनेजमेंट टीम आहे, जे ह्या कंपनीचा सगळा कारभार रोज बघतात. CEO आणि इतर सगळ्या फंक्शनचे हेड, CFO, CHRO, CSO हे सगळेजण नामांकित कंपन्यांमधूनच काम करून एक्सपिरियन्स घेऊन आलेले आहेत. जसे BASF आहे, जी जगात सगळ्यात मोठी केमिकल इंडस्ट्री आहे BASF, त्यातले भरपूर मेंबर्स आहेत इथे. IIT बॉम्बेमधून शिकलेले लोक आहेत, IITians भरपूर आहेत. नेक्स्ट, हे आमचे बोर्ड मेंबर्स आहेत, जे प्रश्नामध्ये आला होता. हे पब्लिकली अवेलेबल आहे, लिस्टेड कंपनी आहे. बोर्ड मेंबर्सचे सगळे नावं. बोर्ड मेंबर्ससुद्धा भरपूर चांगल्या आणि मोठ्या कंपन्यांच्या बोर्डवर आहेत, म्हणून त्यांचं गायडन्स आम्हाला लाभत राहतं. कसं आम्ही ऑपरेशन्स केले पाहिजे, कसं आम्ही सेफ्टीचं हे केलं पाहिजे किंवा कसा बिझनेस केला पाहिजे, हे सगळं आम्हाला त्यांच्याकडून गाईडलाईन्स मिळत असतात. काय म्हणताय? नेक्स्ट सर पुढचं नेक्स्ट ही लोटे साईट आहे, त्याचा एक व्ह्यू आहे की तिथे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत आणि त्यात आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो. आपण जो प्लांट 300 म्हणतोय तो आहे PFASचा प्लांट, ठीक आहे, जो जून 2025 पासून कार्यरत आहे. नेक्स्ट, ह्या सगळ्या परमिशन्स ज्या एका केमिकल फॅक्टरीला लागतात चालवण्यासाठी, लावण्यासाठी, या सगळ्या परमिशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, सगळ्या लाईव्ह आहेत. अगेन परमिशन्स कधी कधी मिळाले आहेत, काय सर्टिफिकेशन्स आहेत. आमच्याकडे IMS सिस्टम आहे क्वालिटीसाठी, एन्व्हायरमेंटसाठी आणि OSASसाठी. वी आर सर्टिफाईड फॉर IMS. PFASला हँडलिंगची फिलॉसॉफी काय आहे, राईट? कंटेन करणं, बाहेर न जाऊ देणं, राईट. दुसरं मिनिमाइज करणं. मिनिमाइज म्हणजे कसं आपल्याला इफ्लुएंट रिडक्शन प्रोग्राम काढता येतील का, कसं रिड्यूस करता येईल, कशी प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करता येईल ते. तिसरं डिस्ट्रॉय करणं. जे विघटन आहे PFAS असलेल्या पाण्याचं, ते विघटन करण्याची क्षमता टेक्निकली, सायंटिफिकली आहे की ती 1100 डिग्री ते 1200 डिग्रीमध्ये पूर्णतः नष्ट होतं. आणि चौथं की हे जे आपण सगळं करतोय याला व्यवस्थितरित्या मॉनिटर करणं की आपले जे उद्देश आहेत ते बरोबर जात आहेत का, जे मिनिमाइज करायचं मिनिमाइज होतं का, कंट्रोल बरोबर होतोय का, तर ते सगळं मॉनिटर करत राहायचं कंटिन्युअसली आणि त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करायची. हे काही पिक्चर्स आहेत आपल्या त्या प्लांटचं. जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू होतं तेव्हा आपण त्याच्यात त्या प्लांट्समध्ये खाली HDPेची लाईनिंग टाकलेली आहे. ही लाईनिंग का असते, तर जर समजा जमिनीत याच्यात क्रॅक्स वगैरे झाले तरीही पाणी आतमध्ये जाऊ नये, जमिनीत मुरू नये. हे आम्ही इनोव्हेटिव्ह एक पद्धत आहे. HDPेची लाईनर टाकल्यामुळे जमिनीत काहीही जाऊ शकत नाही. RCC तर आहेच त्याच्यावर, तर हे प्रिकॉशन आपण घेतलेले आहेत. पूर्ण जी सिस्टम आहे मॅन्युफॅक्चरिंगची, ही क्लोज लूप सिस्टम आहे. आपल्याला बाहेरून काही करायचं नाही. ही DCS मॉनिटर्ड आहे, म्हणजे प्रोग्रॅम्ड आहे. तिथे कोणालाही जाऊन ऑन ऑफ वगैरे करत बसायची गरज नाही आहे. एका कम्प्युटरवर बसून त्याला फक्त आपल्याला सूचना द्यायच्या आहेत की ॲडिशन सुरू आहे ते ना, त्याच्यावर टेम्परेचर असतं, प्रेशर असतो, फ्लो असतो, हे सगळं मॉनिटर करतो. तिथून प्रोसेस पॅरामीटर्स मेजर केले जातात आणि कंट्रोल केली जाते प्रोसेसला. हे परत त्याचबद्दल आहे की जे आम्ही MWMLला जे पाठवतो इफ्लुएंट PFASचं, तर तिथे जी इन्सिनरेशन फॅसिलिटी आहे ती मी असं म्हणू शकतो की इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे आहे. ड्युअल क्लीन आहे, ड्युअल टेम्परेचर झोन आहेत, सफिशियंट रेसिडन्स टाईम आहे, त्याच्यात स्क्रबिंग सिस्टम्स आहेत, जेणेकरून की काहीही प्रदूषण होऊ शकत नाही. 100 ही त्यांचीच म्हणजे तिथली ती फ्लो डायग्राम आहे का, तिथे चेंबर्स किती आहेत, त्यानंतर काय काय सॉलिड सेपरेशन, लिक्विड सेपरेशन, एक्स्ट्रॅक्शन, या सगळ्या पद्धती ज्या केल्या गेल्या पाहिजेत एका स्टँडर्ड इन्सिनरेशन भट्टीमध्ये, त्या तिथे केल्या जात आहेत. हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. अगेन आपल्याकडे सगळे इनहाऊस मेजरमेंट्स, ॲनालिसिसच्या कॅपॅबिलिटीज आहेत, जेणेकरून की आपल्याला कुठे किती इफ्लुएंट निघतं, त्याची क्वालिटी काय आहे, मग त्याला ती डिस्ट्रक्ट केल्यानंतर काय राहते, ते सगळं आपण चेक करू शकतो. प्रोसेसमध्ये कसं चाललेलं आहे, सगळं ॲनालिसिस करायची प्रोव्हिजन आहे. हे ETPचे काही चित्र आहेत. आमच्या इथे जे इंटरनल ETP आहे, जी नॉन PFAS प्रोडक्ट्सच्या इफ्लुएंटसाठी आहे, ज्यांचं बायोडिग्रेडेशन होतं. पुढे ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी मेजर्स आहेत, त्याच्यात इंजिनिअरिंग कंट्रोल्स असतात, ठीक आहे. त्यानंतर मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि PPE कंट्रोल्स असतात. म्हणजे इंजिनिअरिंग कंट्रोलमध्ये सुविधा ज्या असतात, प्लांट एकदम सेफ असला पाहिजे, कुठेही केमिकल बाहेर येता कामा नये,
बरोबर मटेरियल आपण वापरलं पाहिजे, चुकीचे मटेरियल इकडे तिकडे व्हायला नको, हे सगळे कंट्रोल झाले. दुसरे असतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, की ज्याच्यात चेक केले जातात, कोणी कुठे जायला पाहिजे, कोणी कुठे जाऊ नये, काय काय त्यांनी परिधान केलं पाहिजे, या सगळ्या सूचना आणि त्यांना ट्रेनिंग दिले जातात. त्यानंतर त्यांचं हेल्थ मॉनिटरिंग सुद्धा होतं. आपल्याकडे OHC आहे, 24 तास तिथे नर्सेस असतात, डॉक्टर असतात आणि ॲम्ब्युलन्स पण आहे, जेणेकरून की काही इजा झालीच तर आपण त्याची काळजी घेऊ शकतो. हे फायर फायटिंगसाठी वेगवेगळी उपकरणं आहेत जे आपल्या साईटवर पूर्ण लागले. स्प्रिंकलर सिस्टम आहे, हायड्रन सिस्टम आहे, मॉनिटर्स आहेत, फोम सिस्टम्स आहेत, डिटेक्टर्स आहेत. तर सगळ्या सुविधा त्यात फायर प्रोटेक्शनच्या आणि इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस, की नॉर्मली समजा एखादी इमर्जन्सी झालीच, केमिकल लीक झालं आहे, आग लागली आहे किंवा काहीतरी झालं आहे, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी जे प्लॅन्स असतात ते सगळे प्लॅन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ऑन साईट ॲज वेल एज बाहेर ऑफ साईट जरी झाली तरी. आणि पूर्ण टीम, ERT टीम ज्याला म्हणतो, इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, ती सुद्धा आपली रेडी असते. त्यांना सातत्याने ट्रेनिंग दिलं जातं, त्यांची चाचणी घेतली जाते आणि तर वेळोवेळी आपण मॉक ड्रिल करतो, म्हणजे वेगवेगळे सिनारिओ, साईटवर काय काय होऊ शकतं, हे झालं तर कोण काय करणार, तर त्याप्रमाणे आम्ही सगळे त्यांची तयारी ठेवतो. हे परत तेच इमर्जन्सी प्रिपेअर्डनेसचं, फर्स्ट एड झाला किंवा कोणाला काही दुखापत झाली आहे तर कसं त्याला OHCत आणायचं, कसं ओळखायचं, काय ट्रीटमेंट द्यायची, त्याची ट्रेनिंग आणि तर त्याचं आकलन आम्ही करतो. हे वेगवेगळे लेयर्स ऑफ प्रोटेक्शन असतात. केमिकल इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासून डिझाईन करतो आपण तेव्हापासून कन्स्ट्रक्शन, त्यानंतर ऑपरेशन्स, प्रत्येक फेजसाठी वेगवेगळ्या सेफ्टीच्या मेजर्स घ्यायच्या असतात, स्टडीज करायच्या असतात, सर्टिफाईड लोकांकडून करून घ्यायचे असतात, एक्सपर्ट्सकडून करून घ्यायचे असतात. आपण हे सगळं करून घेतलेलं आहे आणि आत्ता म्हणून आपल्याकडे तो सगळा डेटा अवेलेबल आहे. सोबतच फक्त बिझनेस आणि प्लांट ऑपरेशन्स हेच फक्त करत नाही लक्ष्मी CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी थ्रू, जे एज्युकेशन सेक्टर म्हणा, हेल्थ सेक्टर म्हणा, वॉटर म्हणा, सस्टेनेबिलिटी म्हणा, ह्या 4 पिलर्सवर आपण सोसायटीमध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये लोकांपर्यंत पोहोचून त्यांना काय मदत हवी आहे ती मदत करणे आणि त्यांचा काही त्रास असेल तो दूर करता येईल का, त्याप्रमाणे त्या याच्यात आपण कामं करतो. आपलं मोबाईल हेल्थ युनिट आहे, जे आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दर 15 दिवसाला जातं. तिथे कोण कोण आजारी आहे ती सगळी हिस्ट्री मेंटेन केली जाते, दरवेळेस त्यांना तपासले जातं, त्यांना औषधं दिली जातात आणि त्यांचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो. तर हे एक लोकांच्या हेल्थबद्दल आम्ही काम करतोय. हे सगळे गाव आहेत ज्यांना आम्ही कव्हर करतो. पुढे नॅप्स ट्रेनिंग. आता याच्यात आम्ही काय करतो की जे नवीन शिकलेले पोरं असतात त्यांना एक्सपिरियन्स नसतो, म्हणून इंडस्ट्री घेत नाही नाविन्य लोकांना, राईट, म्हणून त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही एक नॅप्स प्रोग्राम करतो, ज्याच्यात फ्रेशली ज्यांनी डिप्लोमा केला आहे किंवा BE केलेला आहे वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये त्यांना आम्ही शिकवण्यासाठी घेतो, स्टायपेंड देतो, त्यांना तयार करतो. एक वेळेस ते तयार झाले, एकतर ते आमच्या इथेच ॲब्सॉर्ब होतात किंवा त्यांना दुसरीकडे नोकरीमध्ये दुसरीकडे जातात. त्याप्रमाणे आम्ही त्या सगळ्यांना मदत करतोय एज्युकेशनमध्ये. नंतर आजूबाजूचे जे गावं आहेत, ZP स्कूल आहे इकडे, राईट, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवं असेल, कुठे छत असतील, कुठे प्लास्टरचं असेल, कुठे काही बांधकाम करून हवं असेल तर आम्ही ते त्यांची रिक्वायरमेंट येते त्याप्रमाणे आम्ही करून देतो. नंतर एक जॅकवेल क्रिएट केली होती, भरपूर लांबचं 40-45 किलोमीटर दूर आमच्या साईडपासून एक गाव आहे, दूर त्यांच्या पाण्याची खूप प्रॉब्लेम होते, तर तिथे आपण विहिरीचं काम करून दिलेलं आहे. वॉटर पाईपलाईन आमच्या मागे सोनगाव आहे, तिथे भोईवाडी, त्यांना पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, पिण्याच्या पाण्याचा, त्यांना पूर्ण पाईपलाईन टाकून दिली आहे रिसेंटली. स्ट्रीट लाईट जेवढे आहेत, सोलार स्ट्रीट लाईट, जेणेकरून की इलेक्ट्रिसिटी बिलही नको यायला आणि तर स्वतंत्रपणे ते चालले पाहिजे, तर आपण धामण दिवे आहे, सोनगाव आहे, आजूबाजूच्या रस्त्यांना आपण ते प्रोव्हाइड केलेले आहे. थँक्यू. टोटल स्टाफ किती आहे लोट्यामध्ये आणि स्थानिक किती त्याच्यात? ओके, लोट्यातला सध्याचा